नमस्कार. माझी गाणी माझ्या कविता रसिकांकरिता या माझ्या नवीन मालिकेमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पाऊस सुरू झालेला आहे सगळीकडे. अल निनो म्हणता म्हणता पाऊस आला आहे. मुंबईतही भरपूर पडतो आहे. महाराष्ट्रभर ढग पसरलेले दिसत आहेत. पावसाशिवाय पर्याय नाही. निसर्ग शेवटी महत्त्वाचा. मानवी जीवन आणि निसर्ग ह्याची इतकी जवळची रचना आहे. ती रचना बिघडवण्याचं काम माणूसच करत असतो अनेक वेळा. निसर्ग बेभरोशाचा कधी वागतो? जेव्हा माणूस बेभरोशाचा वागायला लागतो. कारण निसर्ग नावाचं एक यंत्र आहे आणि त्या यंत्रामध्ये माणूस नावाचा एक स्क्रू आहे आणि तो स्क्रू ढिला झाला की बस त्या निसर्ग यंत्राची सगळी रचना बिघडून जाते. आणि आता अलीकडच्या काळात आपल्याला दिसतंच आहे माणूस नावाचा स्क्रू कसा ढिला झाला आहे तो. आणि म्हणून ही विचित्र परिस्थिती निसर्गाच्या संदर्भामध्ये आपल्या आयुष्यात येत राहते. परवा आर.के. लक्ष्मणचे कार्टून पाहिलं. बसस्टॉपवरती सगळे उभे आहेत, छत्र्या घेऊन पाऊस पडतो आहे आणि एकच माणूस छत्रीशिवाय उभा आहे. तर तो एक छत्रीवाला त्या पावसात भिजणाऱ्या माणसाला विचारतो आहे की तुम्ही हवामान खात्यात नोकरीला आहात का हो? तर तो आश्चर्याने विचारतो, हो, तुम्हाला कसं कळलं? नाही, तुम्ही भिजताय म्हणून विचारलं. याचा अर्थ इतका सुंदर आर.के. लक्ष्मणाने आम्हाला सांगितलेला आहे की हवामान खात्याचा अंदाज होता पाऊस पडणार नाही आणि म्हणून त्या खात्याचा माणूस छत्रीशिवाय निघाला. आणि हवामान खातं जेव्हा म्हणतं आहे की पाऊस पडणार नाही तेव्हा पाऊस हमखास पडणार म्हणून बाकी सगळे छत्री घेऊन बाहेर पडले. विनोद वेगळ्या पद्धतीनं बघू आपण त्याकडे. पण एक गोष्ट खरी की पावसासारखं दुसरं भाग्य नाही. आणि त्यामुळे आज मी माझी कविता पाऊस नावाची तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि ती कविता माझा पहिला संग्रह जो प्रकाशित झाला, पहिल्यांदी जे लिखाण माझं प्रसिद्ध झालं तो हा संग्रह आहे. वास्तव असं त्याचं नाव आहे आणि त्या वास्तव संग्रहातली ही कविता आहे. आज परमेश्वराच्या कृपेनं 5वी-6वी आवृत्ती असेल. ती माझ्या हातात आहे. ती 5वी आवृत्ती आहे आणि त्यातली ही कविता आहे पाऊस नावाची. की पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी पडतो आणि त्याचे काय परिणाम होतात. ऐका. आकाशातला पाऊस जेव्हा डोंगरामध्ये पडतो, आकाशातला पाऊस जेव्हा डोंगरामध्ये पडतो, सगळीकडे हिरवी शाल ओढे वाहू लागतात. सगळीकडे हिरवी शाल ओढे वाहू लागतात आणि जंगलामधली उंच झाडे गाणी गाऊ लागतात. फांदीवरचा पक्षी भोळा पंख उडवत राहतो. फांदीवरचा पक्षी भोळा पंख उडवत राहतो आणि काळा कुट्ट दगड ओला पाणी तुडवत राहतो. आणि काळा कुट्ट दगड ओला पाणी तुडवत राहतो. ओल्या मातीमधला वास वाऱ्यासंगे उडतो. ओल्या मातीमधला वास वाऱ्यासंगे उडतो. आकाशातला पाऊस जेव्हा डोंगरामध्ये पडतो, आकाशातला पाऊस जेव्हा समुद्रामध्ये पडतो, आकाशातला पाऊस जेव्हा समुद्रामध्ये पडतो, सरी मागून सरी तेव्हा पाण्यात पडू लागतात. सरी मागून सरी तेव्हा पाण्यात पडू लागतात. आणि वरनं कुठचा समुद्र आला म्हणून लाटा रडू लागतात. आणि वरनं कुठचा समुद्र आला म्हणून लाटा रडू लागतात. वादळ वारा जमेल तेवढा हवेत लढत राहतो. वादळ वारा जमेल तेवढा हवेत लढत राहतो. आणि पाऊस मात्र बेडरपणे पाण्यात पडत राहतो. आणि पाऊस मात्र बेडरपणे पाण्यात पडत राहतो. पाण्याचा जीव शेवटी पाण्यावरती जडतो. पाण्याचा जीव शेवटी पाण्यावरती जडतो. आकाशातला पाऊस जेव्हा समुद्रामध्ये पडतो, आकाशातला पाऊस जेव्हा मनामध्ये पडतो, आकाशातला पाऊस जेव्हा मनामध्ये पडतो, तारुण्याचे हिरवे वय हातपाय पसरून घेते. तारुण्याचे हिरवे वय हातपाय पसरून घेते आणि वार्धक्याची कमान आपले वयच विसरून जाते. आणि वार्धक्याची कमान आपले वयच विसरून जाते. ओठांवरती आनंदाची लकीर नाचत जाते. ओठांवरती आनंदाची लकीर नाचत जाते आणि डोळ्यांमधली आशासारखी निसर्ग वाचत राहते. पापण्यांमधल्या अश्रूंचा जीव पावसावरती जळतो. पापण्यांमधल्या अश्रूंचा जीव पावसावरती जळतो. आकाशातला पाऊस जेव्हा मनामध्ये पडतो, आकाशातला पाऊस जेव्हा मनामध्ये पडतो. आकाशातला पाऊस जेव्हा शहरामध्ये पडतो, जागा बदलली. आकाशातला पाऊस जेव्हा शहरामध्ये पडतो,
सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती सगळीकडे ट्रॅफिक जॅम. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती सगळीकडे ट्रॅफिक जॅम आणि कारमधल्या एसीमध्ये कपाळावर जमतो घाम. आणि कारमधल्या एसीमध्ये कपाळावर जमतो घाम. नदीशिवाय पूर येतो, बंद पडतात ट्रेन. नदीशिवाय पूर येतो, बंद पडतात ट्रेन. आणि घसरलेल्या वाहनांसाठी चालू असते क्रेन. आणि घसरलेल्या वाहनांसाठी चालू असते क्रेन. श्रीमंत बसतो घरच्या घरी टीव्हीवरची केबल बरी. श्रीमंत बसतो घरच्या घरी टीव्हीवरची केबल बरी. फॅक्स बंद, फोन बंद, डायलवरचा टोन बंद. फॅक्स बंद, फोन बंद, डायलवरचा टोन बंद. फायर ब्रिगेड पोचण्यापूर्वी नगरपालिकेच्या खड्ड्यामध्ये कॉमन मॅन बुडतो. आकाशातला पाऊस जेव्हा शहरामध्ये पडतो. आकाशातला पाऊस जेव्हा शहरामध्ये पडतो. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, सगळेच रस्ते चंद्रमुखी, अशी स्थिती आहे. मला तर नेहमी असं वाटलं, प्रेक्षक हो, श्रोते हो, की ज्या विभागातले रस्ते खराब आहेत ना, त्या विभागातल्या नगरसेवकात अडचण आहे. ज्या नगरसेवकाला आपण ज्या रस्त्याने जातो तो रस्ता आपल्याला अवघड जागी जाणीव करून देतो की मी खराब आहे, तेही कळत नाही, अशी जर गेंड्यांची कातडी असेल तर अडचण येते. आणि म्हणून तुम्ही काळजी घ्या. शेवटी हे असंच चालू राहतं आहे वर्षानुवर्ष. माझी एवढीच हात जोडून विनंती आहे की रस्त्याने जाताना, पाण्यातून जाताना काळजी घ्या. गेल्या वर्षीच्या पावसामध्ये का त्याच्या आधीच्या पावसामध्ये एक बिचारा डॉक्टर त्या उघड्या मॅनहोलमधनं बुडून गेला. तसं पुन्हा नको व्हायला. काळजी घ्या. स्वतःचा दुर्योधन होऊ देऊ नका. दुर्योधनाने जसं जमीन समजून पाय टाकला आणि पाण्यात बुडला, तसं तुम्ही पाण्याखाली जमीन आहे असं गृहीत धरा आणि अडचणीत या. तेव्हा तेवढी सावधानता बाळगा. बाकी पाऊस हवाच आहे, त्याला पर्याय नाही. आपण शहरामध्ये जरी अशा अडचणीत असलो तरी शेतकरी खुश होणार आहे. असो, माझी गाणी माझ्या कवितामध्ये आज ही कविता मी आपल्याला ऐकवली. गाणी पण ऐकवीन. फक्त मला प्रश्न पडला आहे, गाणी चालू असताना मी काय करायचं? तर तो जेव्हा प्रश्न सुटेल माझा, तेव्हा तुमच्यासमोर मी लिहिलेली गाणी पण सादर करण्यात येतील. आज या ठिकाणी थांबतो. माझी गाणी माझ्या कविता रसिकांकरता यामध्ये पुन्हा भेटू आपण पुढच्या शुक्रवारी.